राम मंदिरात 5 वर्षाच्या रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आणि सर्वांनाच रामलल्लाचा चेहरा पाहण्याची आणि त्यांच्या दर्शनाची ओढ लागली आहे। दरम्यान रामलल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रामाच्या मूर्तीचे हावभाव बदललेले दिसत आहेत। एवढंच नाही तर रामलल्ला डोळे हलवताना, हसताना आणि इकडे तिकडे पाहताना दिसत आहेत। खरं तर मूर्तीसोबत फेस स्वॅपिंगचा केलं गेले आहे, जो एक प्रकारचा सोशल मीडियावर फिल्टर आहे, जो अनेक लोक वापरतात, ज्यामध्ये दुसऱ्या कुणाचे तरी डोळे, जीभ, केस किंवा हावभाव तिसऱ्याच व्यक्तीला लावता येतात। रामलल्ला हा असा हावभाव करताना पाहून जणू मूर्तीमध्ये खरोखर राम अवतरला आहे असं भासत आहे। लोकांना रामाचं असं रूप पाहून आनंद झालाय, तर काही लोक खरोखर मूर्तीत राम अवतरला आहे असं मानत आहेत। हे प्रभू श्रीरामाचं मोहक रूप आहे असं देखील काही लोक म्हणत आहेत। हा व्हिडिओ कोणी आणि कधी एडिट केला हे कळू शकलेलं नाही, परंतु प्रतिष्ठापनेनंतर हा व्हिडिओ ट्रेंड होऊ लागलाय। हा व्हिडिओ आज सोशल मीडियावरील सर्वात ट्रेंडिंग व्हिडिओ बनला आहे। 22 जानेवारीला राम मंदिरात रामाच्या मूर्तीची पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला हे मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे।